हॅलो विद्यार्थी मित्र होतो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन तो भाग तो सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला घेतला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याला आपण बाह्यरूपकीय पुरावे असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय पुरावे, आणि आजच्या पुढच्या तिसऱ्या पॉईंटला आपण सुरुवात करतोय तो म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन, ज्याला आपण अवशेषांग असे म्हणतो. वेस्टिजियल ऑर्गन अवशेषांग अत्यंत महत्त्वाचा पॉईंट हे आपल्याला टिपेसाठी विचारला जातो, महत्त्वपूर्ण. किंवा व्हॉट इज डिफाईन द वेस्टिजियल ऑर्गन, राईट द एक्झाम्पल्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स विच आर फाउंड इन ह्युमन बीइंग ऑर ह्युमन बॉडी. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आता मी किती काय सांगितलं, अवशेषांग म्हणजे काय ते सांगून अवशेषांगांचे मानवाच्या शरीरात आढळणारे अवशेषांगांची नावे लिहा असा प्रश्न 2 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती दिली पहा, डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन. इथे आता याच्यामध्ये काय सांगितलं की सजीवांच्या शरीरामध्ये एखादा ऱ्हास पावलेला किंवा अपूर्ण वाढ झालेला असा जो निरुपयोगी अवयव असेल त्याला म्हणायचं आहे वेस्टिजियल ऑर्गन, ज्याला आपण मराठीमध्ये अवशेषांग असे म्हणतो. ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम ए सडन डेव्हलपमेंट ऑफ ए न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर ए लिव्हिंग चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. त्या सजीवामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये किंवा सजीवामध्ये असा जर भाग विचारात घेतला आपण, हे बदलणाऱ्या आणि भिन्न पर्यावरणामध्ये जे काही एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस होतात ते चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये होणारे बदल म्हणजे पर्यावरणात होणारे बदल, त्या बदलानुसार त्या प्राण्याच्या शरीरामध्ये जे काही सडन म्हणजे एकदम अकस्मात किंवा अशी जी काही बदल, न्यू टिश्यूज फॉर्मेशन जे आहे किंवा ऑर्गन्स फॉर्मेशन जे आहे ते लगेचच घडून येत नाही. ती अचानक नवीन होती आणि अंगे वगैरे इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत. Instead, the exciting organs undergo a gradual changes. Mostly, a specific structure in the body is useful under a certain situation. However, the SAR इथे जरा प्रॉब्लेम आला होता, मला ते बाकीचे लेटर्स दिसत नव्हते या ठिकाणी. हावेवर द सेम त्या ठिकाणी आता पुढचा भाग येतो आपण. हावेवर द सेम स्ट्रक्चर अंडर ए डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. तथापि अशा प्रकारची जी काही अंग जे असतात म्हणजे त्या ठिकाणी याच्यामध्ये आपण सांगितलं सुरुवातीला का पर्यावरणात जसे बदल होत जातात तशा पर्यावरणात होणाऱ्या बदलानुसार सजीवाच्या शरीरामध्ये अचानक नवीन ऊती किंवा अंग किंवा इंद्रिय हे तयार होत नाही, त्याची उत्पत्ती होत नाही, निर्मिती होत नाही. आणि मग तिथे काय होतं तर तसे इंद्रियात क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये काय होतात, बदल होत जातात. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन्स, त्या भिन्न अशा परिस्थितीमध्ये त्या शरीराच्या अवयवामध्ये वेगवेगळे बदल होत जातात. बहुतांशी त्याच्यामध्ये बिकम युजलेस अँड इवन हार्मफुल. मग त्याच्यामध्ये बरेचसे असे ते जे काही घटक असतात ते आपल्याला उपयुक्त नसतात आणि ते आपल्याला हानिकारक ठरू शकतात, असे सजीवांच्या बाबतीत असलेले अवयव आहेत. द स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजेनरेट अंडर सच ए सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. निसर्ग निवडीचा सिद्धांत जो म्हणतो आपण, अत्यंत महत्त्वाचा भाग हा. मग निसर्ग निवडीच्या नियमानुसार त्याच्यामध्ये आपण काय सांगतो की ज्या वेळेला एखादा अवयव जो आहे तो डिजेनरेट अंडर ए सच ए सिच्युएशन, म्हणजेच काय, बहुतांशी एखाद्या परिस्थितीमध्ये शरीरातील एखादा रचना जी आहे ती उपयुक्त असते किंवा ती उपयुक्त ठरू शकत नाही, अशा ज्या वेळेला कंडिशन होते, म्हणजेच ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, निसर्ग निवडीच्या नुसार ज्या अवयवाचा आपण सतत वापर करतो तो विकसित होतो आणि ज्याचा वापर करत नाही तो डिजेनरेट होत जातो. ॲज पर सच ए सिच्युएशन अंडर ए नॅचरल कंडिशन्स इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर ए स्ट्रक्चर टू डिसॅपियर. मग असा जो काय अवयव जो आहे ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही किंवा त्या सजीवाला उपयोग होत नाही, असा जो अवयव जो आहे तो अवयव डिसॲपियर होण्यासाठी कालावधी जो आहे तो कित्येक वर्षांचा लागतो, म्हणजे हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यावेळी तो अवयव जो आहे तो नाश होतो किंवा त्या शरीरातून नाहीसा होतो. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ
ॲपिअरन्स ऑफ ए डिफरंट ॲनिमल्स. आता त्याच्यामध्ये काही असे अवयव जे असतात, काही अवयव की ज्याचा उपयोग होत नाही, असे अवयव काही प्राण्यांमध्ये आपल्याला सहजपणे नाहीसे झाल्याची पाहायला मिळते. काही प्राण्यांमध्ये तो आपल्याला पाहायला देखील मिळतो की ज्याचा उपयोग आपल्याला नसतो, परंतु तो अवयव मात्र तिथे त्याचं अस्तित्व जाणवतं. सच ऑर्गन्स दो नॉन फंक्शनल इन ए सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम दॅट इट इज नॉट व्हेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. आता एखादा जर असा आपण अवयव विचारात घेतला की तो जो काय अवयव जो आहे, तो जो ऑर्गन जो आहे, तो अवयव एखाद्या प्राण्यामध्ये, एखाद्या सजीवामध्ये जर नॉन फंक्शनल असेल तरी देखील तोच अवयव जो आहे तो दुसऱ्या एखाद्या प्राण्यामध्ये फंक्शनल असू शकतो. म्हणजे एखाद्या प्राण्यामध्ये एखादा अवयव जर आपण विचार घेतला की तो अवयव त्या प्राण्यामध्ये उपयुक्त नसेल, परंतु दुसऱ्या प्राण्यामध्ये मात्र तो उपयुक्त असतो. म्हणजे ज्या प्राण्यामध्ये तो उपयुक्त नाही तिथे तो अवयव जो आहे तो काय होतो, वेस्टिजियल होतो, म्हणजेच अवशेषांग होतो. आणि ज्या प्राण्यामध्ये तो उपयुक्त आहे तिथे तो मात्र वेस्टिजियल ठरू शकत नाही. हे नीट लक्षात ठेवा. अपेंडिक्स पुढचं आपल्याला उदाहरण दिलं आहे. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन. मानवाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अपेंडिक्स जे आहे ते अपेंडिक्स मानवाला कुठेही उपयुक्त ठरत नाही. मग मानवाला का उपयुक्त ठरत नाही? मानव हा मुळातच शाकाहारी प्राणी आहे. प्रायमरी कन्झ्युमर शाकाहारी प्राणी, शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. मग तो कशावरती उपजीवन करत होता? तृण वनस्पती, फळे, पालेभाज्या, शेंगभाज्या वगैरे याच्यावरती तो उपजीवन करत होता. परंतु त्याच्यानंतर पुढे त्याचे फॅट्स बदलत गेले, सवयी बदलत गेल्या आणि सेल्युलोजचं प्रमाण कमी होऊ लागलं. सेल्युलोजच्या पचनासाठी अपेंडिक्सची आवश्यकता असते, ही महत्त्वाचं आहे. मग अपेंडिक्स कशासाठी होतो? तर अपेंडिक्स जे आहे ते सेल्युलोजच्या पचनासाठी वापरले जाते, परंतु सेल्युलोज त्याच्या शरीरात कमी कमी होत गेल्यामुळे अपेंडिक्स जो आहे त्याचा वापर न झाल्यामुळे तो नामशेष होत चालला किंवा त्याचा निरुपयोगीपणा वाढत चालला. इज युजफुल. हा अपेंडिक्स जे आहे ते मानवामध्ये युजलेस आहे, म्हणजे निरुपयोगी आहे, परंतु ते युजफुल आहे. कशामध्ये युजफुल आहे? युजफुली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे ज्याला आपण रवंत करणारे प्राणी जे आहेत, त्या रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये मात्र हे अपेंडिक्स जे आहे, ज्याला मराठीमध्ये आपण आंत्रपुच्छ असं म्हणतो, ते आंत्रपुच्छ मात्र ह्या रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये उपयुक्त ठरते. म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, ते रवंत करणारे प्राणी जे असतो त्याच्यामध्ये हा सेल्युलोज जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो आणि म्हणून त्यांच्यामध्ये अपेंडिक्स जे आहे ते फंक्शनल ऑर्गन म्हणून कार्यरत असते. सिमिलरली द मसल्स ऑफ इयर पिन्ना. आता दुसरं आपल्याला उदाहरण दिलं आहे, आपल्या कानाच्या जे काही स्नायू जे आहेत ते स्नायू, दुसरं उदाहरण दिले पहा आपल्याला, ते युजफुल नाही आहेत. विच आर युजलेस इन ह्युमन बिईंग. मानवाच्या संदर्भात कानाचे स्नायू जे आहेत ते मानवाला कुठेही उपयुक्त पडत नाही. आर युजफुल इन मंकीज फॉर द मोमेंट ऑफ इयर पिन्ना. आता तेच जे काही मसल्स ऑफ इयर पिन्ना जे आहेत ते कोणाला उपयुक्त आहेत? तर त्याच्यामध्ये मंकी, माकड, कुत्रा, मांजर वगैरे यांमध्ये ते काय आहेत? उपयुक्त आहेत. म्हणजे कानाचे स्नायू हे मानवामध्ये जरी उपयुक्त नसले तर त्यांना आपण व्हेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतो, परंतु तेच अवयव जे आहेत ते स्नायू माकड, कुत्रा, मांजर यांच्यामध्ये ते उपयुक्त असतात, म्हणून त्या ठिकाणी ते व्हेस्टिजियल ठरू शकत नाही. व्हेरियस व्हेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन. आता इथे त्याला आपण कॉकीज असं म्हणतो. टेलबोन, माकड हाड जे आहे ते माकड हाड, विजडम टीथ, अक्कलदाढ अँड द बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी ऑफ ह्युमन बिईंग. आता इथे आपल्याला दुसरे व्हेस्टिजियल ऑर्गन दिलेत. कोणते व्हेस्टिजियल ऑर्गन्स दिले दुसरे? तर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला दिलेले आहे टेलबोन. इथे टेलबोन दिलेलं आहे. त्याच्यानंतर टेलबोनला आपण कॉकेज असं म्हणतो. विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे काय? त्याला आपण अक्कलदाढ असे म्हणतो. अँड नंतर पुढे बॉडी हेअर्स. असे जे काय अवयव जे आहे ते मानवामध्ये आपल्याला व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणून पाहायला मिळतात. मग मानवामध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन्स किती आलेत पहा. त्याच्यामध्ये पहिले आले अपेंडिक्स, दुसरं आले मसल्स ऑफ इयर पिन्ना आणि नंतर पुढे टेलबोन, नंतर विजडम टीथ आणि पुढे बॉडी हेअर्स. बॉडी हेअर्स, विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे काय? अक्कलदाढ. अक्कलदाढ आणि अक्कलीचा काहीही संबंध नसतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की दाढ आली म्हणजे त्याला अक्कल येईल, असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. ते पूर्णपणे चुकीचं आहे. अक्कलदाढ आणि अक्कलीचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले जाते. त्याचं कारण तिथे फक्त अक्कलदाढ जी आहे त्याचा चर्वणासाठी सुद्धा उपयोग केला जात नाही, म्हणून ती अक्कलदाढ जी आहे ती कशी ठरलेली आहे? व्हेस्टिजियल ठरलेली आहे. त्याच्यानंतर टेलबोन.
माकड हाड हे सुद्धा मानवामध्ये विकसित झालेलं नाही, कारण त्याची शेपटी नाहीशी झाल्यामुळे फक्त टेल बोन शिल्लक राहिलेले आणि ते सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन झालेलं आहे. त्याच्यानंतर बॉडी हेअर्स विच आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ द ह्युमन. आता मानवाच्या शरीरावरती असलेले जे काही केस जे आहे ते इतर प्राण्यांच्या शरीरावरती असलेल्या केसांप्रमाणे त्याचं कार्य नाही. इतर प्राण्यांच्या शरीरावरती असलेले केस जे आहे ते त्याच्या पर्यावरणापासून एन्व्हायरमेंटपासून संरक्षण करण्यासाठी, म्हणजे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी त्या केसांचा उपयोग होतो. तसे केस जे आहे ते मानवाच्या शरीरावरती राहिलेले नाही, ते देखील काय होतात, वेस्टिजियल ऑर्गन म्हणून ओळखले जातात, ज्याला आपण अवशेषांग असे म्हटले. इथे प्रश्न महत्त्वाचा, अवशेषांग डिफाईन द वेस्टिजियल ऑर्गन्स, राईट द वेस्टिजियल ऑर्गन्स फाउंड इन ह्युमन बॉडी, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राईट शॉर्ट नोट्स ऑन वेस्टिजियल ऑर्गन्स, हा देखील महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे त्याच्या खाली आपल्याला काय माहिती दिली पाहू आपण. त्यानंतर पुढे इथे आपल्याला वेस्टिजियल ऑर्गन दिलेले आहेत पहा. इथे आपल्याला एक अपेंडिक्स जे आहे ते अपेंडिक्स कुठे असतो तो भाग दाखवलेला आहे. आता त्या अपेंडिक्सकडे आपण जाऊया. इथे हा संपूर्ण भाग दाखवलेला आहे स्मॉल इंटेस्टाईन आहे. त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग दाखवलेला आहे, हे संपूर्ण मोठं आतडे आहे. मोठ्या आकाराचं जे असतं ते मोठं आतडं, लहान असतं ते लहान आतडं. लहान आतडे काय म्हणतात, स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतात, तर त्याचा डायमीटर जो आहे तो लहान असतो म्हणून त्याला स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणतात. स्मॉल इंटेस्टाईनची लांबी भरपूर असते, हे लक्षात ठेवा, जवळपास 3 मीटर असते. आणि लार्ज इंटेस्टाईनची लांबी जी आहे ती 1 ते 1.5 मीटर असते. परंतु त्याचा व्यास जो आहे तो डायमीटर जो आहे तो जास्त असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, लार्ज इंटेस्टाईन असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे इथे दाखवलेला हा संपूर्ण भाग जो आहे तो भाग म्हणजे अपेंडिक्स, ज्याला काय म्हणतो आपण, अपेंडिक्स. आणि हे अपेंडिक्स ज्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतो, अपेंडिक्स इथे दाखवलेले ते अपेंडिक्स. आणि नंतर पुढे इकडे दुसऱ्या भागाकडे येतो आपण. इथे ह्या भागापासून आपल्याला इयर मसल्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इयर मसल्स जे आहेत ते कुठे पाहायला मिळतात, तर त्याच्यामध्ये इयर मसल्स हे कानाची पाळी जिथे जॉईंट केलेले असते तिथे आपल्याला इयर मसल्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे हे इयर मसल्स माकड, कुत्रा, मांजर, इतर प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये चांगले डेव्हलप असतात, परंतु मानवामध्ये इयर मसल जरी असले तरी मात्र मानवाचा कान हलू शकत नाही, म्हणून ते वेस्टिजियल ठरलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे येतो विजडम टीथकडे. इथे हा वरचा जबडा जो आहे त्याच्यातली शेवटची दाढ जी असते ती विजडम टीथ ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अक्कलदाढ असं म्हणतो. ती अक्कलदाढ इथे ही एक आहे, त्याच्यानंतर या बाजूची इथे एक आहे, त्याच्यानंतर खालच्या जबड्यातली आपल्याला इथे पाहायला मिळेल. नंतर अशा एकूण 4 अक्कलदाढ्या ज्या आहेत त्या ती दाखवल्यात. मी आता सुरुवातीलाच सांगितलं आहे की अक्कलदाढ आणि अकलेचा काहीही संबंध नसतो, हे लक्षात ठेवा. तिचा चर्वणासाठी देखील उपयोग होत नाही, म्हणून ती वेस्टिजियल ऑर्गन ठरलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. इथे आपल्याला माकड हाड दाखवलेलं आहे, टेल बोन ज्याला आपण म्हटले, ते टेल बोन ज्याला आपण कॉकीज असं म्हणतो, ते इथे आपल्याला तो भाग दाखवलेला आहे. हा संपूर्ण भाग जो आहे तो टेल बोनचा आहे, हे लक्षात घ्या. त्याला आपण माकड हाड असे म्हणतो. टेल बोन हे देखील त्याचाही देखील आपल्याला उपयोग काहीही राहिलेला नाही, तो शेपटीसाठी असतो. आणि शेपटी जी आहे ती त्या हाडामुळे हलत असते. तशा प्रकारची रचना जी आहे ती मानवामध्ये नसल्यामुळे ते वेस्टिजियल ऑर्गन ठरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ऑब्झर्व अँड डिस्कस असा पुढचा भाग दिला आहे आपल्याला. त्यामध्ये काय माहिती दिली आहे पाहूया आपण. आता ऑब्झर्व अँड डिस्कस त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला युजिंग ICT त्याच्यामध्ये काय माहिती दिली आहे पहा. Use of ICT, find how the vestigial organs in the certain animals are functional in others, present the information in your class and send to it others. आता इथे आपल्याला काय करायचं सांगितलं, विविध प्राण्यांमधील काही अवशेषांग जे आहेत ती अवशेषांग शोधून काढा आणि ती दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात कशी उपयुक्त आहे ते शोधा. याबाबतची माहिती तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करायची आहे, मिळवायची आहे आणि ती तुमच्या वर्गामध्ये सादर करायची आहे. इथे आपल्याला काही फॉसिल्स दाखवले, ज्याला इथे आपण सम फॉसिल्स असं म्हटले. ते सम फॉसिल्स, काही फॉसिल्स इथे आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ही फॉसिल जे आहेत ते फॉसिल्स म्हणजे ज्याला आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्म म्हणजे काय, जीव अधिक अश्म, अश्म म्हणजे खडक, दगडामध्ये सापडलेले जीवांचे सांगाडे, जीवांचे अवशेष, त्याला जीवाश्म असे म्हणतात. हा भाग इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे येतोय, ज्याला आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हणतो. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस नंबर 4च्या पॉईंटकडे आलो आपण. आतापर्यंतचा भाग घेतला आपण वेस्टिजियल ऑर्गन. आता पुढच्या 4थ्या पॉईंटला आपण सुरुवात करतोय. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस ज्याला आपण पुराजीव विषयक पुरावे असं म्हणतो. पुराजीव विषयक पुरावे. ए क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्साइटेड millions of years
ॲगो. आता इथे प्रश्न तुम्हाला काय पडला की असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल की कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात असतील, कसे असतील वगैरे असे बरेच प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये सहजपणे येत असतात. त्याच्यामध्ये हाऊ कॅन वी टेल दिस, मग आता हे आपण कसे सांगू शकतो किंवा हे आपल्याला कसे सांगता येईल. नाऊ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. हे जे काही सिक्रेट जे आहे, हे जे काही रहस्य जे आहे ते कुठे दडलेलं आहे, ते जमिनीच्या भूगर्भात दडलेलं आहे, खडकांमध्ये दडलेलं आहे. Large number of organisms get buried due to the disasters like flood, earthquake, volcano वगैरे etc. आता इथे हे जे काय ऑर्गॅनिझम जे आहेत ते ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्वीचे जे असलेले जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते ऑर्गॅनिझम गेट बरीड, ते काय केले, जमिनीवर खोलवरती गाडलेले गेले. कशामुळे? नैसर्गिक आपत्ती जी आहे, नॅचरल डिसॅस्टर्स आपल्याला दिले लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो etc जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पूर असेल, भूकंप असतील, ज्वालामुखी असतील इत्यादींच्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव जमिनीमध्ये गाडले जातात. त्याच्यानंतर पुढे रेमनंट्स अँड द इम्प्रेशन्स ज्याला आपण ठसे असं म्हणतो ऑफ ए सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राऊंड. आता इथे आपल्याला काय दिले, यांनाच जीवाश्म आपण असं म्हणतो. याचे सजीवाचे अवशेष किंवा ठसे जे आहेत ते जमिनीखाली सुरक्षित राहतात. आत्तावरती आपण जे फोटोग्राफ पाहिले त्याच्यामध्ये त्या सजीवांचे अवशेष आहेत किंवा त्याचे ठसे जे आहेत ते जमिनीखाली आपल्याला सुरक्षितपणे पाहायला मिळतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, जीवाश्म. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स, त्याला आपण जीवाश्म असे म्हणतो. त्यानंतर पुढे स्टडी ऑफ फॉसिल्स इन अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ए स्टडी ऑफ इव्होल्युशन. आता इथे जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं अंग किंवा महत्त्वाचा टप्पा म्हणून आपल्याला सहजपणे घेता येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची लाईन आहे, फिलिंग द ब्लँकसाठी सहजपणे विचारली जाऊ शकते. ती लाईन अत्यंत महत्त्वपूर्ण. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ ए स्टडी ऑफ इव्होल्युशन किंवा स्टडी ऑफ फॉसिल्स हे शब्द जे आहेत ते गाळले जाऊ शकतात. अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या विधानामध्ये आपण काय सांगितलं आहे, अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. कशाचा अभ्यास? जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढच्या पॉईंटकडे येतो आपण. Carbon consumption of animals and plants stops after the death, and since then only the decaying process of carbon 40 occurs continuously. आता इथे नेमकं काय सांगितलं आपल्याला की कार्बन कन्झम्पशन जे आहे म्हणजे प्रत्येक सजीव ज्या वेळेला तो जिवंत असतो त्यावेळेला त्याचं कार्बन कन्झम्पशन चालू असतो. कार्बन कन्झम्पशन म्हणजे काय? ग्रहण करण्याची प्रक्रिया, म्हणजे कार्बन ग्रहण करण्याची प्रक्रिया ही प्रत्येक सजीवामध्ये होत असते. मग ते सजीव प्लॅन्ट्स असतील, ॲनिमल्स असतील वगैरे, जोपर्यंत ते मृत होत नाही तोपर्यंत त्यांची ती क्रिया चालू असते. नंतर पुढे ज्यावेळेला ते प्राणी मृत पावतात आफ्टर डेथ, तिथे काय होतं की त्याच्यामध्ये आपल्याला डिकेईंग प्रोसेस, कोणाची डिकेईंग प्रोसेस? तर कार्बन 14 जो आहे तो कार्बन 14ची ऱ्हास होण्याची प्रक्रिया किंवा क्षीण होण्याची प्रक्रिया, कमी होण्याची प्रक्रिया ही कंटिन्युअसली चालू राहते. किंवा ज्या वेळेला तो सजीव मृत पावतो तेव्हा. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट. आता त्याच्यामध्ये ही ज्या वेळेला वनस्पती आणि प्राणी किंवा सजीव मृत पावला त्यानंतर पुढे कार्बन 12 जो आहे तो स्थिर राहतो, परंतु कार्बन 14चं प्रमाण मात्र काय होत जाते, कमी होत जाते. त्याच्यानंतर पुढे The ratio of carbon 14 and carbon 12 changes continuously as carbon 12 is not radioactive. Carbon 40 is radioactive. हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे रेशो जो आहे, रेशो कशाचा रेशो घ्यायचा आपल्याला, तर कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचा रेशो जो आहे तो काय होतो, सतत बदलत जातो. आणि सतत बदलत कशामुळे गेला, तर त्याच्यामध्ये कार्बन 14 जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि कार्बन 12 जो आहे तो नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, किरणोत्सारी. कार्बन 14 हे किरणोत्सारी आहे, परंतु कार्बन 12 हे अकिरणोत्सारी आहे आणि म्हणून त्यांचा रेशो जो आहे तो सतत बदलत जातो. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ द प्लांट अँड ऑर ॲनिमल कॅन बी calculated by measuring the radioactivity of a carbon 40 and the ratio of carbon 12 and carbon 40 as present in the body. नंतर पुढे काय होतं की त्यामध्ये ज्या वेळेला तो प्राणी मृत पावतो त्यावेळेला कार्बन 14चा ऱ्हास जो आहे तो सतत चालू राहतो.
आणि कार्बन 14चा ऱ्हास होत सतत राहिल्यामुळे पुढे ज्या वेळेला आपण कार्बन 14 आणि कार्बन 12चा ज्या वेळेला रेशो घेतो, तो रेशो जो आहे तो काय होतो, तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो, म्हणजे तो बदलत जातो. दिस का इज कार्बन डेटिंग, दिस मेथड इज कॉल्ड एज कार्बन डेटिंग. त्याला आपण कार्बनी वयमापन असे म्हणतो. अत्यंत महत्त्वाचं, व्हॉट डिफाईन्ड कार्बन डेटिंग, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कार्बन डेटिंग म्हणजे काय, कार्बनी वयमापन. ज्या कार्बनी वयमापनामध्ये आपण काय सांगतो की ज्या वेळेला सजीव जिवंत असतो त्यावेळेला, मग ते वनस्पती असतील प्राणी असतील, त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये कार्बन ग्रहण करण्याची प्रक्रिया ही अखंड चालू राहते. परंतु ज्या वेळेला तो सजीव मृत पावतो त्यावेळेला मात्र कार्बन 14 आणि कार्बन 12 यामधील कार्बन 14 जो आहे त्याचा सतत ऱ्हास होत राहतो आणि कार्बन 12 जो आहे तो कॉन्स्टंट राहतो, स्थिर राहतो त्याच्यामध्ये. कारण काय, ते कार्बन 14 जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह आहे म्हणजेच काय, किरणोत्सारी असल्यामुळे त्याची ऱ्हास होण्याची प्रक्रिया अखंडपणे चालू राहते. आणि म्हणून ज्या वेळेला आपण कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर घेतो, ते कार्बन 12 आणि कार्बन 14चं गुणोत्तर जे आहे ते प्रत्येक कालावधीनुसार बदलत जाते. त्याला आपण कार्बनी वयमापन असे म्हणतो. इट इज यूज इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. आता इथे ही जी काय आहे की त्याच्यामध्ये अवशेषशास्त्र आणि मानव वंशशास्त्राच्या मदतीसाठी, म्हणजे अनुवंशशास्त्र आणि मानव वंशशास्त्र याचा कार्बनी वयमापन म्हणजे डिटर्मिनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स, की मानवी अवशेषांचे वयमापन करण्यासाठी आपल्याला त्यांचा वापर होतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं सांगतो की एखाद्या प्राण्याचा मृत्यू जो आहे तो 4 महिन्यापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी वगैरे असा कालावधीसाठी झालेला असेल, तर ते आपण कसं ठरवत असतो, तर त्यासाठी त्याच्या शरीरामध्ये त्याच्या अवशेषांमध्ये सापडलेलं कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं प्रमाण आणि त्याचं घेतलेला रेशो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं कार्बन डेटिंग करता येतो, ज्याला आपण कार्बनी वयमापन असं म्हणतो. हे आपल्याला सहजपणे ठरविता येते. वन्स द एज ऑफ फॉसिल being determined by the technique, it becomes easy to deduce the information about other earthwide organism. आता इथे आपल्याला काय सांगितले की त्या याच्यानुसार अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली जाते, ज्याला आपण कालमापनानुसार एकाच कोष्टकात बसवून त्याची माहिती जी आहे ती त्या सजीवांची माहिती आपल्याला सहजपणे मिळविणे सोपे जाते. इट सीम्स दॅट द व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स. मग त्याच्यावरूनच आपल्याला काय सांगता येते की त्या जीवाश्माच्या याच्यामध्ये एकूण जे काय सजीवांची जे अस्तित्व जे आहे ते सजीवांचे अस्तित्व एका अपृष्ठवंशीयपासून तर पृष्ठवंशीय प्राण्यांपर्यंत कशी उत्पत्ती झालेली असावी हे आपल्याला ह्या कार्बन डेटिंग किंवा याच्यावरून आपल्याला सहजपणे सिद्ध करता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथे खाली आपल्याला एक ब्रॅकेट दिले आहे, त्या ब्रॅकेटकडे आपण जाणार आहोत. त्या ब्रॅकेटमध्ये काय माहिती दिली पहा. Introduction to scientists. Carbon dating method is based upon the radioactive decay of naturally occurring carbon-40 and it is developed by द विलार्ड लिबी. विलार्ड लिबी शास्त्रज्ञ म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तिथे कार्बन डेटिंग हे लक्षात आलंच पाहिजे. कार्बन डेटिंग म्हटलं की विलार्ड लिबी हा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह जो आहे तो कार्बन 40, हा कार्बन 14 जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह किरणोत्सारी. त्याच्यानंतर कार्बन डेटिंग, नंतर पुढे विलार्ड लिबी, कार्बन 14 हे सहसंबंध लक्षात ठेवायचे. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबल प्राईज इन 1960 फॉर हीज इन्व्हेन्शन. त्याच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्याला नोबल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. द एज ऑफ द मटेरियल्स डिटरमाइंड बाय दिस मेथड आर पब्लिश इन द जर्नल ऑफ रेडिओ कार्बन. रेडिओ कार्बन ह्या पुस्तकामध्ये त्याच्या नावाने ही जी काही लावलेले संशोधन जे आहे ते त्याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बाजूला आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे, त्या डायग्राममध्ये आपण जाऊया. त्या डायग्राममध्ये काय दिलं पहा. सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स. सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स ज्याला आपण भूस्तर रचना आणि जीवाश्म असे म्हणतो, ह्यामध्ये आपल्याला काय माहिती दिली आहे पाहूया आपण. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्तर दाखवलेले आहेत, त्या स्तरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रचना दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये काय पाहिले आपण तर त्या इथे आपण आता सांगितलं की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राण्यांपर्यंतची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वात खाली तळाला असलेला खडकांचा जो भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते इनव्हर्टिब्रेट्स प्राणी. आता इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ज्याला आपण अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतो. आणि त्यामध्ये आपल्याला दिले तो पॅलाझॉइक एरिया, ज्याला आपण पॅलाझॉइक एरिया म्हणजे काय मध्ये पुराजीव महाकल्प असे म्हणतो. हा 3 टप्प्यांचा इथे दिलेला आपल्याला. हे तिन्ही टप्पे जे आहे ते ह्या भागामध्ये येतात, ज्याला आपण पुराजीव
तत्व असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे दुसरा दिला आहे त्याच्या वरच्या बाजूला आलेला तो ॲम्फिबिया आणि ॲम्फिबियन स्पायसेस इथे आपल्याला तो दाखवलेला आहे दुसरा. त्याच्यानंतर पुढे इथे रेप्टाईल्स दाखवलेले आहेत आणि नंतर त्याच्यावरती मॅमल्स किंवा बर्ड्स किंवा एव्ज असे प्राणी त्यामध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे ह्या प्राण्यांचा उद्गम जो आहे विकास जो आहे तो अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राण्यांच्या दिशेने कसा झालेला आहे हे आपल्याला सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स याच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे ती माहिती मिळविता येते. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे संपूया. धन्यवाद.